केजरीवाल नायक की खलनायक? देशाची राजधानी असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दिल्लीत गेली 10 वर्ष सलग सत्तेवर असलेला आम आदमी पक्ष विरुद्ध केंद्रात सत्तेवर असलेला भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट लढाई आहे. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी असे या निवडणूक युद्धाला स्वरूप प्राप्त झाले आहे. भाजपाने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. निवडणुकीत तिसरा खेळाडू काँग्रेस पक्ष असला तरी विधानसभेत खाते उघडण्यासाठी काँग्रेसला हातपाय मारावे लागत आहेत. दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी आहे. झोंबणारे वारे वाहत असताना राजकीय वातावरण मात्र गरम आहे. भाजप विरुद्ध आप संघर्षात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाने कळस गाठला आहे. आप सत्तेची हॅट्रिक संपादन करण्यासाठी झटत आहेत, तर केजरीवाल यांना खलनायक ठरवून भाजपात तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीची सत्ता खेचू पाहत आहे. राजधानीतील 1,55,00,000 मतदार दिल्लीचा मुकुट कोणाच्या मस्तकावर चढवणार हे 8 फेब्रुवारीला मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. निवडणुकीच्या कार्यक्रमाचे बिगुल वाजले आणि आप, भाजप व काँग्रेस पक्ष यांच्या प्रचाराला जोर चढला. सभा, मिरवणुका, घरोघरी मतदारांच्या भेटी, रेवड्यांची खैरात आणि आश्वासनांचा भडीमार सुरू झाला. दिल्लीकर मतदारांना आकर्षित करण्यासाठी तीनही राजकीय पक्षात चढाओढ सुरू झाली. गेल्या 10 वर्षात आप सरकारने दिल्लीकरांना मोफत सेवांची सवय लावली. सरकारी शाळांचा कायाकल्प केला. अतिशय सुंदर, प्रशस्त व दर्जेदार शाळा विद्यार्थ्यांना आकर्षित करू लागल्या. खाजगी शाळांच्या तोडीसतोड उत्तम शाळा उभारण्याचे प्रयत्न आप सरकारने केले. मोहल्ला क्लिनिक उभारून दिल्लीतील कानाकोपऱ्यातील हजारो सर्वसामान्य लोकांना औषधोपचार सेवा उपलब्ध करून दिली. 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचं कामही आपने केलं. महिलांना मोफत बस सेवा, ज्येष्ठांना मोफत तीर्थयात्रा या घोषणांमुळे आपची वोट बँक वाढेल असं वातावरण दिल्लीत आहे. मध्य प्रदेशामध्ये तत्कालीन भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली व भाजपाला महिलांनी या राज्यात पुन्हा सत्ता मिळवून दिली. महाराष्ट्रातही महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना जाहीर केली व तमाम महिला वर्गाने महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून दिली. देशात 8 राज्यात लाडकी बहीण योजना क्लिक झाली आहे. भाजपाची योजना केजरीवाल यांनी दिल्लीत पळवली आणि त्यांनी महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं. ज्येष्ठांना मोफत औषधोपचार तसेच ऑटो रिक्षेवाल्यांना 10 लाखापर्यंत विमा आणि मंदिराच्या पुजाऱ्यांना व गुरुद्वारातील ग्रंथींना दरमहा 18,000 रुपये मानधन देण्याची घोषणा केली. आपने निवडणुकीच्या तोंडावर मतदारावर बेवड्यांचा वर्षाव केला म्हणून टीका करणार तरी कोण? कारण भाजपही तेच करत आहे व अन्य राज्यात एवढ्या उधळून भाजपने सत्ता प्राप्त केली. आपच्या घोषणा घराघरापर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्या जात आहेत. त्यामुळे सलग 10 वर्ष सत्तेवर राहूनही आपच्या दिग्गजांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ नये आणि आपचे 4 बडे नेते जेलमध्ये जाऊनही त्याची धार एवढ्यांच्या वर्षावाने सौम्य होते का, हे निवडणुकीत बघायला मिळेल. गेल्या 10 वर्षात दिल्लीत विकास कामांचा दिखाऊपणा वाढला आहे. भिंतींवर घोषणांची रंगरंगोटी वाढली आहे. कामापेक्षा जाहिरातबाजी वेगवान आहे. दिल्लीत वायू प्रदूषणाने टोक गाठला आहे. लहान मुले, महिला व ज्येष्ठांना हवा प्रदूषणाने आजाराला सामोरं जावं लागते. रेल्वे व विमानसेवा खराब हवेमुळे विस्कळीत झाली आहे. रोज सकाळी उशिरापर्यंत दिल्लीला प्रदूषित हवेने वेढलेलं असतं. यमुना नदी प्रदूषित आहे. दिल्लीकरांना प्यायला शुद्ध पाणी मिळत नाही. हे मोठं दुर्दैव आहे. मोठा भ्रष्टाचार झालेले चांगले दर्जेदार रस्ते होत नाहीत म्हणून लोकांमध्ये नाराजी आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मंत्री सत्येंद्र जैन असे दिग्गज नेते जेल रिटर्न असूनही ते सध्या जमिनीवर आहेत. मद्य विक्रीतील कोट्यवधींच्या घोटाळ्याने आप सरकारची प्रतिमा डागाळलेली आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या शीश महालावर सुशोभीकरणाच्या नावाखाली 33 कोटी रुपये खर्च झाल्याचा ठपका कॅगने ठेवल्याने आपला उतरती कळा लागली आहे. या सर्वांचा परिणाम मतदारांवर किती होईल, त्यावर सत्ता कोण काबीज करणार हे ठरणार आहे. दिल्लीतील आपल्या चढत्या आलेखाला यावेळी ब्रेक लागणार का? भाजपाची ताकद आपला सत्तेपासून रोखणार का? हा निवडणुकीत कळीचा मुद्दा आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या लोकपाल चळवळीतून केजरीवाल यांचा चेहरा पुढे आला. स्वच्छ चारित्र्याचा आणि भ्रष्टाचार विरोधात लढणारा नेता अशी त्यांची सुरुवातीला प्रतिमा होती. त्यावर विश्वास ठेवून केजरीवाल यांच्याकडे जनतेने दिल्लीची सत्ता सोपवली. सन 2013ची विधानसभा निवडणूक आपने प्रथमच लढवली आणि या पक्षाचे 70 पैकी 28 जण आमदार म्हणून निवडून आले. आपच्या यशाने तेव्हा काँग्रेस व भाजपाला मोठं आश्चर्य वाटलं. त्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष निवडून आला होता. पण भाजपला सत्ता मिळू नये म्हणून काँग्रेसने आपला पाठिंबा दिला.
व केजरीवाल यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आपचे हे पहिले सरकार अवघे 49 दिवस टिकले. केजरीवाल यांनी जनलोकपाल विधेयक आणायचं ठरवताच काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला व केजरीवाल यांना राजीनामा देणं भाग पडलं. दिल्लीत विधानसभेची निवडणूक 2015 मध्ये झाली तेव्हा 70 जागांपैकी 67 जागांवर आपचे उमेदवार निवडून आले व आपने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. सन 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या 70 पैकी 62 जागांवर विजय मिळवून दिल्लीवर आपलं वर्चस्व कायम असल्याचं केजरीवाल यांनी दाखवून दिलं. गेल्या 3 विधानसभा निवडणुकांमध्ये चर्चा आपचीच होती व दिल्लीकरांची पसंतीही आपलाच होती. आता मात्र राजकीय वातावरण खूप बदललं आहे. ज्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अण्णा हजारेंच्या मंचावर जाऊन आंदोलन केलं तेच महाभ्रष्टाचारी आहेत असा प्रचार भाजपाने चालवला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर केजरीवाल व त्यांच्या चमूला भाजपने घेरायला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्यामुळे आपचे धाबे दणाणले आहे. मद्य विक्रीत झालेला भ्रष्टाचार, आपच्या 4 नेत्यांना घडलेला तुरुंगवास, उपराज्यपालांशी आप सरकारचा सतत चाललेला संघर्ष या निवडणुकीत केजरीवाल यांना महाग पडू शकतो. दिल्लीच्या निवडणुकीत इंडिया आघाडीतले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत आपने काँग्रेसची युती केली. दिल्लीत आपने 3 तर काँग्रेसने 4 लोकसभा मतदारसंघ लढवले. पण 7ही जागांवर इंडियाचा पराभव झाला व मतदारांनी 7ही मतदारसंघातून भाजपचे खासदार लोकसभेवर पुन्हा निवडून दिले. त्यामुळे काँग्रेसबरोबर युती म्हणजे आपलं नुकसानच आहे हे केजरीवाल यांना कळून चुकलं. म्हणूनच दिल्लीत आप स्वबळावर लढत असून आप आणि काँग्रेसचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव या इंडियातील मित्रपक्षांनी दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केलाय. आप विरुद्ध काँग्रेस हा संघर्ष भाजपच्या माथेवर पडणार आहे. केजरीवाल 3 वेळा मुख्यमंत्री झाले. सलग 10 वर्ष दिल्लीत आप सत्तेवर आहे. मग दिल्ली हे विकासाचं मॉडेल का होऊ शकलं नाही? मोफतच्या सेवा आणि रेवडी कल्चर आणि आता लाडकी बहीण योजनेचा केजरीवाल यांना का आधार घ्यावा लागतो? दिल्लीवरील आपदा या निवडणुकीत हटवा असे आवाहन पंतप्रधानांनी दिल्लीच्या मतदारांना केलं आहे. म्हणूनच यंदाची निवडणूक ही आपला कठीण परीक्षा आहे. केजरीवाल हे नायक की खलनायक याचा कौल दिनांक 8 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. लेखक सुकृत खांडेकर.